माई
माई के दुखाचे जनते रते माई के दुखाचे जनते रते माई के दुखाचे जनते रते माई के दुखाचे जनते नाही आदि अंति अवसान नाही आदि अंति अवसान नाही आदि अंति अवसान तू का म्हणे एका मरणेची सरे एका मरणाची सरे म्हणे एका मरणेची सरे म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमची पुरे कीर्ती मागे उत्तमची पुरे कीर्ती मागे रते माई के दुखाची जनती रते माई के दुखाची जनते रते माई के दुखाची जनती रते माई के दुखाची जनते नाही आदि अंति अवसान नाही आदि अंति अवसान नाही आदि अंति अवसान उपार घुमाई हाथ डालार घुमाई उपार 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 घुमाई हा 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 उपार घुमाई हा 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 रती माई के दुखाची जनती नाही आदि अंति अवसान अविनाशी करी आपुरिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे रती माई के दुखाची जनती नाही आदि अंति अवसान तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे रती माई के दुखाची जनती नाही आदि अंति अवसान विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे मनोजव मान ऋतुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शिरसा नमामि विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमाराध्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमनमन पाण्डुरङ्गा करो प्रथमनमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे यांच्या कृपादाने कथेचा विस्तार यांच्या कृपादाने कथेचा विस्तार यांच्या कृपादाने कथेचा विस्तार यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आवाजी सद्गुरुदास तू आवाजी सद्गुरुदास तू आवाजी सद्गुरुदास तू
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ज्ञानेशंच ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवस्य दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परं मूर्तिं देहुक्षेत्रे निवासिनीं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं विठ्ठला विठ्ठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे इरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत यच्छे यावत भूतलावरती जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय यांचा अवघ्या 4 पदाचा अभंग आजच्या चिंतन निरूपणासाठी निवडलेला आहे. आजच्या चिंतन निरूपणामध्ये आज या ठिकाणी पाप आणि पुण्य किंवा सुख आणि दुःख कशामध्ये आहे याची संगती लावलेली विठ्ठला विठ्ठला या जीवाला अनादी कालापासून ज्या भगवान परमात्म्याची तहान लागलेली आहे, भगवान परमात्म्याच्या भेटीची तहान लागलेली आहे. अनंत अनादी कालापासून अनेक योन्या पारंगत करून अलगत अचानक हा मानव देह त्याला प्राप्त झाला आणि मानव देह प्राप्त झाल्याच्या नंतर या जीवाला त्या भगवान परमात्म्याची, कारण की आपण त्याचे अंश आहोत, ममयांश जीवलोके जीवभूत सनातन, नाही का, आपण त्या भगवान परमात्म्याचे अंश असल्या कारणाने त्या भगवंताची लागलेली तहान भेटीची ती तहान एकदाची का शांत झाली ना, मग मात्र जीवन कृत्य झालं. विठ्ठला विठ्ठला कृत्य जीवन करण्यासाठी काय करावं लागतं तर अभंगामध्ये महाराज सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सांगून देतो. महाराज म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. आपलासा एक देव करून घ्या. जर एक देव आपलासा करून घेतला तर त्याला सुखाचा पारावार कमी राहणार नाही. जर भगवान परमात्म्याला सोडून जर तुम्ही इतर कार्य करत असाल तर केवळ दुःख आणि दुःखच आहे. इरती मायेके दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान. आधीही नाही आणि अंतीही नाही, केवळ आणि केवळ दुःख आहे. लक्षात घ्या. बघा त्यानंतर महाराज म्हणतात काय करेल तो भगवान परमात्मा आपलासा केल्याच्या नंतर स्वतःच स्वरूप प्रदान करेल. या ठिकाणी स्वरूपता मुक्ती सांगितले. 4 मुक्त्यात सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयुज्यता. या ठिकाणी स्वरूपता मुक्ती सांगितली. ते भगवान परमात्मा स्वतःच स्वरूप प्रदान त्या भक्ताला करतो. कसा करतो? अविनाशी करी आपुली आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. तो भगवान परमात्मा स्वतःच पिस लावतो. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, नाही का, दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत हे, असे त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतःच वेड लावतो. बरं एवढंच नाही तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तो सद्भक्त जन्माला आल्याच्या नंतर भक्ती करतो, भक्ती केल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याचं आयुष्य संपल्याच्या नंतर तो कीर्ती रूपाने पाठीमागे शिल्लक राहतो. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. यथामती यथावकाश. आपल्या अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. आता आपलं कीर्तन नाही. ह्या ठळक घडामोडी असतात बातम्याच्या सुरुवातीला. अमुक गावात अमुक झालं, तमुक गावात तमुक झालं. कसं सविस्तर झालं ते नंतर सांगितलं जातं. त्या पद्धतीने आता मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. हाताने टाळी, मुखाने नामचिंतन. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. परंतु कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं अत्यंत एक वक्त्याचं कर्तव्य ठरतं. त्या ज्ञाने सालाबाद प्रमाणे आजचं हे 3रं वर्ष आपल्या सप्ताहाचं. 3रंच की बरं म्हणू नका. मध्ये खंड पडला का मग हा खंड कसं म्हणता येईल? 3रं. तुम्ही मताला सहमत आहात का?
गुड्या पाडू नका, सरळ बोलून टाका. ना तिसरंच आहे ना. हा म्हणजे सुरुवात आपल्याच कथेपासून झालेली. विठ्ठल विठ्ठल. हा हो, सालाबाद प्रमाणे तिसरं वर्ष म्हणजे मध्ये खंड पडला, त्याला अखंड म्हणता येत नाही, म्हणून 3 वर्ष झाली आता अखंड हरिनाम सप्ताह आपला चालू आहे. श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ, त्या यज्ञामध्ये दर दिवशी वेगवेगळे नामांकित असलेले कीर्तनकार आपल्या समोर येतात, आपल्या ज्ञानाचं प्रतिपादन करतात. जे ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये राहून की जे ज्ञान श्रवण केलंय, ज्याच्या बुद्धीने जसं जसं त्या ठिकाणी ज्ञानाच्या गंगेमध्ये नाहता आलं, तद्वत त्या पद्धतीने ज्ञान घेतलं आणि तुमच्यापुढे ते संपादन करण्याचा प्रत्येकाने एक प्रयत्न केलेला आहे. तद्वत त्याच न्यायाने आज या ठिकाणी 5व्या दिवसाची ही माझ्याकडे आलेली सेवा, यथामती यथा अवकाश या ठिकाणी आपण या चिंतनाचं निरूपण करणार आहोत. बघा, तद्वत या कमिटीला सर्व धन्यवाद देतो. आमचे आबा असतील, कुकडे मामा असतील, ढेमरे मामा असतील, परत नाना असतील, जगन्नाथ नाना आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपले देवबाप्पा, शिवाजी महाराज, मोरे पाटील, सर्वांच्या चरणी एकदाच नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. गायनासाठी आपल्या परिसराचं वैभव बबन महाराज, आमचे तानसे महाराज, आपले सौरभ महाराज मृदंगासाठी आहेत आणि सुंदर प्रकारे आपल्या सौरभ महाराजांचे गुरुकुलातील सर्व बालगोपाल सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज अभंगामध्ये सांगत आहेत की आपुला तो एक देव करून घ्यावा, आपलाच एक देव करून घ्या. काय करा? आपला एक देव करा. पण आपली गंमत अशी, मायबाप सांगू तुम्हाला, आपली गंमत अशी आहे, ज्या वेळेस आपण दिवस बदलला की आपला देव बदलतो, वार बदलला की कृष्ण भाऊ, वार बदलला की देव बदलला, रविवार आला की नाही झालं सुरू ना. अहम वाग्या सहम वाग्या प्रेम नगरा वारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, भजनी लागा देव करा कैवारी. वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, वारी मल्हारी वारी, मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. झाला रविवार आला की येळकोट येळकोट म्हणा की येळकोट येळकोट. जय मल्हार सुरू झाला. लक्षात घ्या, रविवार उलटला, आला कोणता वार? मंगळवार कोण म्हटलं? आला सोमवार. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गले लंबे लंबितांबुजंग तुंग मालिका मट्ट 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 मन्निनाद मट्ट मरवयं चकार चंद तांडवं तनोतु न शिव. कळालं काही? म्हणजे शिवतांडव स्तोत्र गायलं जातं, म्हणजे भगवान शंकराची उपासना केली जाते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सोमवार आल्याच्या नंतर एकदा झालंच काय, श्रावण महिना चालू होता, नेमका कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर ज्या घरी माझं पाकिट होतं, जसं आजचं कृष्णा भाऊकडे, तसं त्या ठिकाणी नियोजन केलं होतं त्या माऊलीने जेवणाचं. म्हणे महाराज आमच्या घरी जेवण करायचं, सोमवार आहे, सोमवार सोडायला म्हणजे घरी यायचं. ठरलं, म्हटलं ठीक आहे. ठरल्या पद्धतीने तिच्या घरी गेलो मी. बघा लक्ष द्या, तिच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर सारखं सांगायला लागली. तिचा नवरा होता मास्तर, शाळा मास्तर. बघा म्हणे महाराज, जसा श्रावण सुरू झाला तसा माझा नित्यक्रम सांगते म्हणे तुम्हाला. काय झालं? सकाळी उठते किती वाजता? 4 वाजता उठते, गंगेला जाते, स्नान करते, बेलपत्र 1000 तोडते,
एक एक बेलपत्र तोडत असताना नामस्मरण करते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 1000 जप होतो तिचा. आणि नंतर ज्या वेळेस भगवान शंकराला मी अर्पण करते त्याही वेळेस म्हणते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एवढंच नाही महाराज सांगते तुम्हाला, मला जवळजवळ दुपारचे 12 वाजतात पूजा आटपायला. कोण म्हणतंय, कोण म्हणतंय? हा. आणि एवढ्यामध्येच आता स्वयंपाकाची वेळ झाली होती. स्वयंपाक बनवण्यासाठी पाकगृहात गेली. तेवढाच वेळ रविवारचा दिवस होता, आपला सोमवारचा दिवस होता, पण हाफ डे होता आणि त्यामुळं तो शिक्षकही घरी होता. तोच काही वेळाने चोरून भाकर खातो. का तर रात्रीची शिळी म्हणून खातो मी, का तर चोरून खातो, मला भूक नाही म्हणतो त्यांच्या समोर आणि चोरून मी भाकर खातो. बघा ना म्हणे उपवाशी मारते हो मला. आणि कधी जरी नसेल ना तर वाटेने चालता चालता वडापाव घेतो, वडापावर दिवस काढतो म्हणे. मी वा रे वा म्हटलं. बाहेरच्या महादेवाला वाहते पाणी, घरचा महादेव हात पाय ताणी. काय उपयोगाचा आहे हो? परमार्थ करावा तर निखळ करावा माय बाप. ऐका, सोमवार सुरू झाल्याच्या नंतर भगवान शंकराची उपासना केली जाते. नंतर मंगळवार आला, मंगळवाराच्या नंतर त्या ठिकाणी मंगळवारमध्ये देवीची उपासना केली जाते. मैस कोमैराळ माझे मसनेची आई, धाव पाव वेगी माझे नमन तुझे पायी. येईल अंगात कोणाच्या. ऐका बघा, ज्या वेळेस त्या ठिकाणी मंगळवार सुरू झाल्याच्या नंतर लगेच देवी येते पुढे आपल्या समोर. बघा, त्याच्यानंतर मंगळवार झाल्याच्या नंतर बुधवार येतो. बुधवार हा कोण्या देवाचा आहे? पंढरीनाथाचा. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तरी, नाही का, पंढरीनाथाची उपासना. बुधवार झाला, गुरुवार आला, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. भगवान दत्तात्रयाची उपासना. वार बदलला की देव बदलतो आपला. बघा, त्यानंतर येतो असा शुक्रवार. शुक्रवार संतोषी माता. बघा, संतोषी मातेची उपासना, संतोषी मातेची उपासना केली जाते. आला शनिवार, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, नाही का, किंवा श्री गुरुचरण सरोज रजनी जन मन सुधारी वर्ण रघुर विमरो सुजदायक प्रचारी बुद्धिहीन तन जानिके सुमेरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहर उगले स्वीकार. जे हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सती हुलो उजागर रामदूता तुलित बल धामांजनी पुत्र पवन सोनामा महावीर जग विक्रम बदिरंगी ओमति निवार समति के संगी कंचन वर्ण विराज वेसा कानन कुंडल के कुंज. सगळी हनुमान चालीसा गायल्या जाते, नाही का, किंवा वडवाणाला स्तोत्र गायलं जातं भगवान हनुमंतरायाचं. पुन्हा रविवार येतो. आपला वार बदलला की देव बदलतो माय बाप. परंतु आपलं हे चुकीचं वर्म आहे. महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतात, आपलं असं एक देव करून घ्यायचं आणि त्याला आतोनात पद्धतीने त्याला भाजायचं. ज्यावेळेस आपण एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम,
गावो आम्ही विठोबाचे नाम अनेकापे काम नाही आता. लक्षात घ्या बघा, आम्ही एकच भगवंताचं नाम गायलं पाहिजे. बघा बरं पहा, देवाचे जर प्रकार पाहण्यात गेलो आपण तर काही झालेले देव आहेत, काही केलेले देव आहेत आणि काही स्वयंभू देव आहेत. मग कोण्या देवाची आपण उपासना करावी हे चिंता पडते. कधी कधी श्रावण आला, आपण पंढरीनाथाचे उपासक असो, वैष्णव असो, पण पहा त्याला गुरुमंत्र, गुरु परंपरेनुसार आलेला मंत्र तो सिद्ध मंत्र असतो. त्या सिद्ध मंत्राचा जप करून त्या ठिकाणी प्रत्येक देवाला ते आपल्या गुरुमुखातून आलेला जो मंत्र आहे, भगवान शंकराचा जर मंत्र तुमच्या कानावर आलेला असेल गुरुमंत्र, त्यानंतर तुम्ही जर एक अचानक पंढरीनाथाला गेलेत, पंढरपूरच्या दर्शनासाठी गेला, तर त्या पंढरीनाथामध्ये भगवान शंकराचं स्वरूप पाहायचं आणि स्वरूप पाहूनच त्या ठिकाणी दर्शन करायचं. लक्षात घ्या, मला सांगायचं एकच आहे, काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत. केलेले देव कोणते? शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वर बैसविले, मना आले ते नाव ठेविले, या जनासी वेड लागले. तुकोबराय म्हणतात बघा, शिळ्या तांब्याचं बाहुलं केलं आणि त्याच्यावरती आपण काय सांगितलं? पाट मांडोनी वर बैसविले आणि मना आले ते नाव ठेविले. काय? मनाला जे वाटेल ते नाव ठेवलं आणि त्याला काय म्हटले महाराज? या जनासी वेड लागले. या जनाला मात्र वेड लागलंय. एकदा झालं काय, फक्त माणसांना कुई काढायचं काम आहे. थोडीशी कुई काढली मग त्या ठिकाणी देव नाही सगळं सर्वस्व अर्पण करतील. काय झालं? चालता चालता फुलं विकणारा होता. काय? फुलं विकणारा. त्याच्यासोबत सकाळी सकाळी फुलं वाटण्यासाठी प्रत्येकाच्या दारात जायचं आणि त्यांनी फुलं टाकायची. आणि अचानकच एक दिवस त्याचं लहान लेकरू सोबत आलं. लहान लेकरू सोबत आल्याच्या नंतर सकाळच्या प्रहरात त्याला शी आली. शी आल्याबरोबर आता ज्या दारामध्ये आपल्याला फुलं टाकायचे त्या दारामध्ये तर बसवणं चुकीचंच आहे. ज्याच्या दारात कधीच फुलं टाकत नव्हता त्याच्या दारात गेला आणि त्या बाळाला शी बसवलं. कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचंय? बसवलं तर आता ह्या ठिकाणी कोण बसलं म्हणून त्या ठिकाणी चौकशी केली जाईल, कोणी बोलल म्हणून त्याने काय केले? फुलं बोला की काय केले? फुलं टाकली. आणि फुलं टाकल्याबरोबर सकाळी उठल्याबरोबर दारात कधी फुलं येतच नव्हती त्याच्या, आणि अचानक फुलं आले म्हणल्याच्या नंतर असं झालं आणि त्यांनी सांगितलं सगळ्या गावाला, अहो माझ्या घरी देव आला. देव आला. काय? देव आला. ज्यांच्या दारात फुलं पडली होती ना सगळ्यांनी फुलं तिथं आणून टाकली. कुठं सांगा ना? कुठं? तिथं देव निघाला म्हणून देव निघाला म्हणजे देवाचं स्वरूप पाहायचं. पाहतात तर काय? फजिती विठ्ठला विठ्ठला. देवाचं खरं स्वरूप जर ओळखायचं असेल तर आपल्याला चिंतन ऐकावं लागेल, ग्रंथ वाचावे लागतील, त्यावेळेस आपल्याला यथार्थ ज्ञान देवाचं होईल. बघा काही केलेले देव आहेत. शेंदरी हेंदरी दैवते. बघा आपण ज्यावेळेस शेंदूर लावून त्या ठिकाणी देवाला आता हात भरलेला आहे, शेंदूर लावून बाहेर निघालोय आणि बाहेर निघाल्याच्या नंतर हात भरलेला, तर हा हात कुठं पुसावा? तर बाजूचा दगड असतो बिना शेंद्राचा, त्याला बोला की तुमच्याकडे होतंय ना असं. त्याला काय केलं? शेंदूर पुसला. शेंदूर पुसल्याबरोबर देव वाढला. हो, पहिला एक मसुबा होता, आता त्या ठिकाणी 17-18 मसुबे झाले. कस काय झाले? शेंदरी जे शेंद्री देव आहेत, पुन्हा हेंद्री ज्यांना हात पुसला ते हेंद्री देव. विठ्ठला विठ्ठला. हे माणसाने केलेले देव आहेत. लक्षात ठेवा, हे कुणी केलेले देव? ही माणसाने केलेली देव आहेत. बघा काही केलेले देव, काही झालेले देव. झालेले देव कळले का तुम्हाला? इंद्रादिक पद, इंद्रदेव, चंद्रदेव, महेंद्र, हे जे सगळे देव आहेत ना, हे होता येतं आपल्याला. बघा 100 अश्वमेध यज्ञ केले तर आपल्याला इंद्र होता येतं. बघा तयारी असेल तर करू शकता, फक्त त्याला अशी अट आहे, हत्तीच्या सोंडे एवढी धार नित्य अखंड त्या यज्ञ कुंडामध्ये चालली पाहिजे. आलेला अतिथी कधी विनमुख गेला नाही पाहिजे, भले त्याने काहीही मागो. आलेला ब्राह्मण कधी अतिथी तो कधीच विनमुख गेला नाही पाहिजे. हे होत असेल तर तुम्ही 100 अशा अश्वमेध यज्ञ केले तर नक्कीच तुम्ही इंद्र पण होता. बघा आबा काय 100 अश्वमेध यज्ञ केले तर इंद्र होता येत. पण हल्ली या कलीच्या काळामध्ये हे शक्य बोला की
शक्य नाहीये. बघा त्यानंतर तुम्हाला सांगतो हे काय झालेले देव आहेत. बरं हे झालेले देव स्वतःच्या अंतकरणामध्ये केवळ मत्सर आणि मत्सर ठेवून जीवन जगतात. तुम्ही म्हणाला महाराज कसं काय? विश्वामित्र त्या ठिकाणी तप करण्यासाठी बसले. आता सुज्ञ या ठिकाणी श्रोते सर्व काही, जास्त काही तुम्हाला खोलावर जाण्याची गरज नाही. विश्वामित्र तपश्चर्येला बसल्याच्या नंतर त्यावेळेस मात्र मेनका पाठवली. कोणी पाठवली? का पाठवली? तपश्चर्या भंग करण्यासाठी. का? तर इंद्रपद डगमगायला लागलं होतं. आता त्याला असं वाटत होतं की इंद्रपद जातं की काय, पदासाठी माणसं काय करतील की वेगळं या कलियुगामध्ये सध्याच्या चालू घडामोडीमध्ये सांगायची जास्त गरज नाही. तद्वज्ञाने हा इंद्र ज्यावेळेस एखाद्या महात्म्याचं तप वाढतं त्यावेळेस मात्र तो इंद्र त्यामध्ये विघ्न आणण्याचं काम करतो. विठ्ठला विठ्ठला एवढंच नाही तर भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये ज्यावेळेस वृत्रासुर मारायचा होता, वृत्रासुर कशाने आटोपत नव्हता, त्यावेळेस मात्र भगवान विष्णूकडे गेले, विष्णूला विनंती केली आमच्यावरती कृपा करा आणि असा काहीतरी मार्ग सांगा की जेणेकरून हा वृत्रासुर मारला जाईल. त्यावेळेस भगवान विष्णूने सांगितलं जा म्हणे दधीची ऋषींची हस्ती घेऊन या, दधीच्या ऋषींच्या अस्तीचं वज्र बनवा आणि त्या वज्राने हाचा घातपात होईल. ठरल्याप्रमाणे त्यावेळेस मात्र युद्ध घनघोर सुरू झालं. घनघोर सुरू झाल्याच्या नंतरही तो आटोपत नव्हता. बघा आटोपत नव्हता. एवढंच नाही तर त्यावेळेस त्या इंद्राला त्या वृत्रासुराने गिळंकृत करून टाकलं. काय केलं? गिळून टाकलं. 1 वर्षापर्यंत तो इंद्र त्या वृत्रासुराच्या पोटामध्ये होता. किती वर्ष? 1 वर्ष. मग तुम्ही म्हणाल महाराज 1 वर्षापर्यंत कसा जगला? काय कसा जगला? तर त्याला नारायण कवच नावाची विद्या प्राप्त होते. त्या नारायण कवचाच्या विद्येने तो त्या ठिकाणी जिवंत होता. आणि त्यावेळेस बाहेर आल्याच्या नंतर मग मात्र त्याने युद्ध केलं आणि त्याचा उद्धार करून टाकला त्या वृत्रासुराचा. मला एकच सांगायचं आहे, हे ठकवणारे देव आहेत. दधीची ऋषींच्या अस्थी आणल्या नाही का, अस्थी आणल्या. एवढंच नाही, ज्यावेळेस परमहंस परिव्राजकाचार्य शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवताचा उपदेश करत असताना त्या ठिकाणी हे देव आले होते. स्वर्गातलं अमृत घेऊन आले होते. स्वर्गातलं अमृत त्या ठिकाणी म्हणतायत हे स्वर्गातलं अमृत राजा परीक्षितीला द्या आणि ते कथामृत आम्हाला द्या. त्यावेळेस शुकदेवजी म्हणतायत को सुधा को कथा लोके को काच को मणिर्महा ब्रह्मरातो विचारेवम तदा देवाज्यहासा. उपहास केला आणि उपहास करून सांगितला रे कुठं तुलना होते का स्वर्गातलं अमृत? बघा काचेचा तुकडा आणि मणी कोहिनूर याची तुलना होते का? दिसत असताना सारखे दिसतात, उन्हामध्ये गेल्याच्या नंतर चमक तीच असते पण त्याची तुलना होत नाही. याच नाथ बाबा खूप गोड वर्णन करतात. अमर अमृत पान करीती शेखी तेही मरुणी जाती, जे कथामृत पान करीती ती नागविती कळी काळा. ती कळी काळाला नागवण्याचं कार्य करते. कोण करते? ती श्रीमद भागवत कथा करते मायबाप. बघा ही भागवत कथा म्हणजे प्रत्येक वेळेस ठकवण्याचं कार्य या देवतांनी केलं. म्हणजे हे झालेले देव आहेत. कसे झालेले देव आहेत? निवडणुका लढवून त्या ठिकाणी पदावर पोहोचलेले आहेत, परंतु पुढची 5 वर्षाच्या नंतर निवडणूक आल्याच्या नंतर पुन्हा डोक्यावरती तेच चिंता राहते, पुढं आपण निवडून येऊ की नाही, आपली सत्ता राहते की नाही. ही जी भय आहे ना, हेच भय त्या देवतांच्या पाठीमध्ये राहतं. पुण्य सरल्या येती मृत्यू लोका, पुण्य सरल्या येती मृत्यू लोका, पुण्य सरल्या येती मृत्यू लोका, पुण्य सरल्या येती मृत्यू लोका. स्वर्गी जे अमृत प्राशन करीती, प्राशन करीती, स्वर्गी जे अमृत स्वर्गी जे अमृत प्राशन करी
सरल्या येती मृत्यू लोका तव पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती मागारे मृत्यू लोकाला यावं लागतं माझ्या बाप त्या देवांना जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत राहू शकतात हो तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्याचा क्षय झाला त्या क्षणी त्याची अधोगती व्हायला लागते म्हणून हे झालेले देव आहे विठ्ठला विठ्ठला हो केलेले देव कळाले झालेले देव कळाले आता स्वयंभू देव आहे का स्वयंभू देव कशाला म्हणावं स्वतः भगवान परमात्मा ज्या ठिकाणी अवतीर्ण होतात त्याला स्वयंभू देव म्हणा पुंडलिक रायासाठी पुंडलिक रायांची भक्ती पाहितली बरं का ऐका हो माय बाप ऐका बघा त्या पुंडलिक रायाची भक्ती पाहितली त्या पुंडलिक रायाच्या भक्तीने तो भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्याबरोबर हो पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता गोकुळावणे भगवान परमात्मा त्या ठिकाणी पंढरीनाथासाठी त्या पुंडलिक रायासाठी आले हो आणि आले निस्ते आले नाहीत मायबाप त्यावेळेस माता पित्यांची सेवा करत असताना फक्त वीट भिरकावली आणि विटेवर उभं केलं एक दिवस नाही 2 दिवस नाही 1 वर्ष नाही बघा तब्बल 28 युगापासून तो भगवान परमात्मा उभा आहे युगे झाली 28 28 युग झाली मायबाप आपण आरतीमध्ये म्हणतो युगे 28 विठेवरी उभा वामांगी रुखमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा परब्रह्म त्या पुंडलिक रायांच्या भेटीसाठी आले काय केलं बरं त्यांनी हो केवळ मायबापाची सेवा केली बघा लक्षात घ्या आजची परिस्थिती इतकी बिकट आहे मायबाप सांगू तुम्हाला जर आपल्या मुलांना चांगले संस्कार जर नाही देता आले ना शेवट म्हातारपणामध्ये खूप हाडहाड आहे हो खूप हाडहाड आहे बघा संपत्ती आपल्याला पुरणारी नाही बघा संपत्ती आपल्याला पुरणारी नाहीये संपत्ती लक्षात ठेवा संपत्तीचा जर यथा योग्य वापर झाला तर ती आपली संतती चांगली निघते हे लक्षात ठेवा विठ्ठला विठ्ठला पंढरीनाथ भगवान परमात्मा हा कसा देव आहे बोला की स्वयंभू देव आहे बघा ज्यावेळेस तुकोबरायांचे पूर्वज कितवी 8वी पिढी कोण विश्वंभर बाबा भगवान पंढरीनाथाचे निस्सीम भक्त दिहूपासून आळंदी पासून पंढरीची वारी त्यांचा नित्यनेम आहे बघा अशी वारी करत असताना करता आता मात्र गुडघे चालवत नाहीत आता शरीर खूप थकल्या गेलंय आता काय करावं पण अंतकरणामध्ये भगवान पंढरीनाथाविषयीची जी तळमळ आहे जी अंतकरणामध्ये सात्विक भाव आहे तो भाव मात्र त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला विठेवर थांबू देत नव्हता आणि देवाला आथोनात त्या ठिकाणी कंठातून आळवावं त्यांनी आणि देवाला सांगावं देवा माझी वारी चुकली रे माझी वारी चुकते की काय भक्ताची वारी चुकू नये म्हणून पंढरीनाथ परमात्मा पंढरपुरावरून दिहू गावामध्ये आले लक्षात घ्या आता उद्या पंढरीला निघायचंय वारीला निघायचंय ना त्याच रात्री सकाळच्या प्रहरी 4च्या सुमारास त्या ठिकाणी भगवान पंढरीनाथ विश्वंभर बाबांच्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन सांगू लागले बघ म्हणे मी आलोय या आमरईमध्ये लवकर ये इथं आणि मला बाहेर काढ आणि त्यावेळेस रुक्मिणीसह त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले बरं का बघा जी देहूची आपण मूर्ती पाहतो ना जी देहूची मूर्ती देहूला गेलात ना तुम्ही देहूमध्ये मूर्ती आहे पंढरीनाथाची आणि रुक्मिणी मैयाची ज्यावेळेस ती मूर्ती पाहाल ना महाराज ती स्वयंभू मूर्ती आहे स्वतः भगवान प्रगट झाले सकाळी उठल्याबरोबर सर्व वारकऱ्यांना घेऊन गेले टाळ दिंडी त्या ठिकाणी नेली आहे आणि पाहतात तर काय आबीर बुक्क्याची त्या ठिकाणी उधळण झालेली पाहतात तर जितकं उखरताय तिथं आबीर बुक्का निघतोय आबीर बुक्का काढता त्या ठिकाणी पंढरीनाथाची मूर्ती बाहेर पडली रुक्मिणी माता आणि पंढरीनाथ परमात्मा
ज्यावेळेस ती मूर्ती पाहितली, लख डोळे त्या ठिकाणी पाणवलेत आणि त्या ठिकाणी धाय मोकळून त्या ठिकाणी विश्वंभर बाबा रडतायत. अरे देवा, माझी वारी चुकू नये म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्ही या ठिकाणी आलात. त्यांची स्थापना केली आहे. जी पंढरपूरची मूर्ती आहे तीच प्रति पंढरपूर म्हणजे देहू आहे. विठ्ठल विठ्ठला हे आहेत स्वयंभू देव. झालेले देव, केलेले देव कळालं मायबाप. हे तिन्ही देव कळाले, पण या तिन्ही देवापैकी आपल्याला भक्ती करायची कोणाची, तर स्वयंभू देवाची. आणि स्वयंभू विठ्ठला विठ्ठला हो. महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणता देव करून घ्या, कोणता देव करून घ्या, तो स्वयंभू देव आपलासा करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे. तो देव जर सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त सुख या जगतामध्ये, सुखाचा सोपा मार्ग सांगितलाय. परंतु आपलं मात्र उलट झालंय. बघा, सुख कुठे तर भगवान परमात्म्याजवळ आहे. सुखरूपाईसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप कोणी आहे का? प्रत्यक्ष महाराज म्हणतायत असं. बघा, लक्षात घ्या. आपल्याला खरंच मला सांगा, पोरग जर अभ्यास करून नापास होतय, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? पोरग अभ्यास करून नापास होतय याचा अर्थ एकच आहे. ज्यावेळेस त्याचा गणिताचा पेपर होता त्यावेळेस इंग्लिशचा अभ्यास करून ते गेलं होतं. नेमकं आपलं तेच चुकलंय मायबाप. आपला पण पेपर चुकतोय. आपला पेपर कुठं चुकतो लक्षात घ्या. ज्या भगवान परमात्म्याची आपल्याला भक्ती करायची, तो भगवान परमात्मा आपण विसरून गेलोय आणि संसारामध्ये सुख शोधायला लागलोय. संसारामध्ये काय सुख शोधायला लागलोय. किती जरी संसार उखरला तरी त्याच्यात सुखाचा लवलेश सापडणार नाहीये. सर्व सुखाची आशा जन्म गेला, नाही का? सर्व सुखाच्या आशेने जन्म अख्खा वायाला जातो. बघा, जर संसारात तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल ना, 80 वर्षाच्या आजोबाजवळ जा आणि 80 वर्षाच्या आजोबाजवळ जाऊन एकच विचारा, बाबा ओ बाबा, त्यांना डोळ्यात दिसत नाही बघा, बघा बरोबर ऐकायला पण येत नाही, ओ बाबा असं म्हणून आवाज द्यावा लागतो. त्यावेळेस म्हणतात, का रे बाळ्या? लक्षात घ्या, असं म्हटल्याबरोबर त्यांना एकच प्रश्न विचारा, बाबा सांगा ना, संसारामध्ये काय कमवलं? त्या बाबाचं एकच वाक्य असेल बरं का, कुकडे मामा, त्यांचं एकच वाक्य असेल, या संसारात काही मजा नाही. ओ बघा ना, ऐका ना, शिरसाळकर ज्यांची लग्न राहिलीत लक्षात घ्या. बघा, त्यांचं एकच वाक्य असेल, याच्यामध्ये मजा नाहीये, याच्यात कसलाच रस नाहीये. संसार एक असं वृक्ष आहे मायबाप, सांगतो तुम्हाला, त्याला फळही लागत नाही आणि फुलंही लागत नाही. काय राहतं माणसाचं, जसं वय वाढतं ना तशी त्या घरात माणसाची किंमत कमी व्हायला लागते. ज्यांची ज्यांची झाली ते आज डोळ्यांनी बघा. हा फलकाट तो संसार, फलकत तो संसार, फलकाट तो संसार, फलकत तो संसार. येथे सार भगवंत, 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 बरं पहा, आपल्याला एकच चुकलंय आपलं, आपण पेपर मात्र दुसरा सोडवतोय. आपण अभ्यास एका पेपरचा केला, दुसऱ्या पेपरचा अभ्यास परीक्षा देतोय. आपलं गणित हेच झालंय, आपण संसाराचा पेपर देतोय. बघा, आपण अभ्यास कशाचा केला? संसाराचा अभ्यास केला आणि पेपर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा देतोय. आपली कधी पास होणार आहे आपण सांगा बरं? होईल का? आपण कधीच पास होऊ शकत नाही. त्यासाठी एक काम करावं लागेल, आपल्याला भगवंताचाच पेपर आणि भगवंताचाच अभ्यास करावा लागेल. आपल्याला एकच वाटतं, मंडपामध्ये पण येत असताना शिरसाळची मंडळी एवढीच नाही, याच्यापेक्षा अधिक आहे. मंडपामध्ये जागा पुरत नाही बरं का. काय मंडपामध्ये जागा पुरत नाही, परंतु आज मात्र सुट्ट सुट्टसं वाटतंय. जाणवतंय ना तुम्हाला? बरं पा, एवढीच पुरुष मंडळी आहे का? एवढीच आहे का? नाही, अनेक भरपूर मंडळी आहे. इथं सगळी जर आली तर इथं जागा पण अपुरी पडेल, मंडप पण वाढवावा लागेल, सगळ्याच गोष्टी वाढवाव्या लागतील. याचं कारण एकच आहे, ते संसाराचा अभ्यास करायला लागले. कशाचा? संसाराचा.
बरं संसारामध्ये किती जरी कमवलं तुम्ही एक काडी पण तुमच्या सोबत येणार नाही. येणार आहे का? धन मिळून कोटी न कोटी सवे न हे रे लंगोटी सवे न हे रे लंगोटी सवे न हे रे लंगोटी धन मिळविले कोटी कोटी सगे न हे रे लंगोटी सोबत लंगोटी पण नाही. तुम्ही लंगोटी म्हणताय हो. जे कंबरेचा करदुडा आहे का ते करदुडा पण तोडून टाकला जातो. काय बोला की माझं पटतंय ना तुम्हाला? अहो जो अंगावरचा करदुडा आहे तो करदुडा पण जाते वेळेस तोडून टाकला जातो. मग मला सांगा ना, एवढंच नाही, जीवाचे हाडाचे काड रक्ताचं पाणी करून जी 3 मजली 4 मजली इमारत वाढवली, एकराचे 10 एकर केले, 10चे 50 केले, 50चे 100 केले. मला सांगा केवढी जरी इमारत तुम्ही बांधली ना माय बाप, शेवटच्या आंघोळ बाहेरच आहे बरं का. हे तो कोणा संगे आले नाही, हे तो कोणा संगे आले नाही, हे तो कोणा संगे आले नाही, हे तो कोणा संगे आले नाही. तुका म्हणे दाना मिळविले मागे, तुका म्हणे दाना मिळविले मागे, तुका म्हणे दाना मिळविले मागे. तुका म्हणे दाना मिळविले मागे. हे तो कोणा संगे आले नाही, हे तो कोणा संगे आले नाही, आले नाही, हे तो कोणा संगे आले नाही, हे तो कोणा संगे आले आले नाही. काहीच कोणासोबतच येणार नाही. माझं पटतंय का तुम्हाला? हा, माझं पटतंय का? थोडस बोलत राहा. तुम्ही बोललात तर मी बोलल्याच्या नंतर काय होतं, वादावादातून काहीतरी चर्चा निर्माण होते. बघा, चर्चा निर्माण होते आणि त्यातून काहीतरी फल निघतं, त्यातून काहीतरी मार्ग निघतो. एकट्यानेच बोलायचं आणि संपवायचं हे संपलं नाही. लक्षात घ्या, कीर्तन केवळ हसवण्यासाठी नाही मायबाप. सांगू तुम्हाला, कीर्तन ही आसी गादी आहे, नारदाची गादी आहे. फक्त एवढंच साधन राहिलंय जीवनाच्या कल्याणाचं. आणि या गादीवरून येऊन जर हसवणं किंवा तुम्हाला हसवण्याची अपेक्षा असेल तर याच्यापेक्षा लाजिरवाण या जगतामध्ये दुसरं काही नाही. खरं सांगतो तुम्हाला, तळमळीने सांगतो. लक्षात घ्या, आपल्या जीवनाचं कल्याण जर व्हावं असं वाटत असेल ना, या गादीचा तमाशा करू नका. विठ्ठल विठ्ठल. बघा, मनोरंजनाचे अनेक साधन आहेत. मनोरंजनाचं एक साधन नाहीये. तुमच्या मोबाईलमध्ये जे काही ऍप आहेत सगळे मनोरंजनाचे आहेत, एकही तुमच्या कामाचं नाही. मनोरंजन एवढंच नाही, जर कंठाळाला तर कोणाला बोलायचं असले तर विनाकारण काही काम नसताना पाहुण्या रावण्यांना बेजार करण्याचं काम कोण करतं? मोबाईलच करतो. मला सांगा, अनेक साधन आहेत तुम्हाला मनोरंजनाचे. काय पाटील? अनेक साधन आहेत. एवढे साधन असूनही तुम्ही या साधनाला मात्र मनोरंजनाचं साधन बनवू नका. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नामने सर्वथा, देवाचे चरित्र नामने सर्वथा, देवाचे चरित्र नामने सर्वथा, देवाचे चरित्र नामने सर्वथा. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. माणसाला फक्त विनोदाची कथा गोड लागते बरं का. लक्षात घ्या, खरं ज्ञान सुरू होऊ द्या, ब्रह्मज्ञान सांगायला लागू द्या, लोकांना लागले झोपा येतात. कारण काय सांगू तुम्हाला, का तुम्हाला विनोद आवडतात याचं एकच कारण आहे, तुमचं जे पूर्वीचं पाप आहे ते चांगलं कधी ऐकू देत नाही. बघा, जेवढं तुमचं मन वाईटाकडं धावतं तेवढं चांगल्याकडं कधीच धावणार नाही. माझं पटलं तर टाळी वाजवा, त्यांना पटलं पा लवकर. बघा बघा, चांगल्याकडं मन धावतं का? चांगल्याकडे धावणार नाही. लक्षात घ्या, कधी जर सकाळी सकाळी उठा तुम्ही आणि आटोपल्याबरोबर तुम्ही हरिपाठ वाचायला सुरुवात करा. नित्यनेम जरी करीत असाल ना, त्यावेळेस अचानक मोबाईल हातामध्ये यावा, तुमचा हरिपाठाचा वेळ कुठे निघून जातो तुम्हाला कळत नाही.
हो, एखादी रील्स बघण्यामध्ये, एखाद्या बातम्या बघण्यामध्ये त्यातच मन रमून जातं. त्याचं कारणच एक आहे, जे पूर्वीचं आपलं जे पाप आहे. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, निद्रेने नागवलं महाराज. का? पूर्वीचं पाप आड आलं म्हणून झोप आले. लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो, एवढाच मंडप आहे. कशासाठी? चांगलं ऐकण्यासाठी. नाही तर तुम्ही हा मंडप सोडला ना तर तुम्हाला वाईटच ऐकायला मिळेल. लक्षात घ्या. आणखी तुमच्या ध्यानात बसत असलं तर सांगा मला. लक्षात घ्या. बघा, सुखाचं मर्म सांगितलं या ठिकाणी. आपण शोधायलो कुठं सुख? संसारामध्ये. संसारामध्ये सुख नाही माय बाप. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. या संसारामध्ये दुःख पर्वता एवढं आहे. फक्त जवा एवढं. जव कळतो का? जव, जवसाचं झाड माहितीये का सगळ्यांना? जव केवढा असतो? अगदी गोचड एवढा. किती? गोचड सगळ्यांना माहिती म्हणून सांगितलं. तसं जवळ सगळ्यांना माहितीये. फक्त लक्ष द्या. बघा, जवसा एवढं सुख आहे आणि याच सुखासाठी आपण दुःखाचा डोंगर उकराय निघालोय. दुःख बांधवडी आणि सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही मोठे. दुःख बांधवडी आणि संसार, सुखाचा विचार नाही मोठे. सुखाचा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जर तो भगवान परमात्मा सोडला तर केवळ आणि केवळ दुःखच आहे. बघा बघा, सुखरूप कोण आहे? तो भगवान परमात्मा. जर तुम्हाला सुखाची अभिलाषा असेल ना, सकाळ उठल्यापासून ते झोपेपर्यंत, लक्षात घ्या, सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत केवळ माणूस सुखाच्या पाठीमागे आहे. सांगा ना नाना, कुणाच्या पाठीमागे? हो सांगा ना, कुणाच्या पाठीमागे? केवळ सुखाच्या. एवढा पैसा कमवतो मायबाप माणूस केवळ कशासाठी? म्हातारपण सुखात जाईल म्हणून. लबाड्या करून पैसा कमवला. याचे धुरेकूर, त्याचे बांधकूर, एकराचे 2 एकर केली. कशासाठी? लबाड्या करू केली. हो, पण सांगू तुम्हाला, लबाडी केलेलं धन कधीही पचत? बोला की पटतंय ना तुम्हाला? पचत नाही. बघा, भगवान परमात्मा जर सोडला तर केवळ आणि केवळ दुःख आहे अभंगाचं दुसरं चरण. एरटे माईक दुःखाती जनाती, एरटे माईक दुःखाती जनाती, एरटे माईक दुःखाती जनाती, एरटे माईक दुःखाती जनाती. एरटे माईक दुःखाती जनाती, एरटे माईक दुःखाती जनाती. एरटे माईक दुःखाती जनाती, एरटे माईक दुःखाती जनाती. नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी. एरटे माईक दुःखाती जनाती, एरटे माईक दुःखाती जनाती. नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी. एरटे माईक दुःखाती जनाती, एरटे माईक दुःखाती जनाती, दुःखाती जनाती. श्री हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय देशपांडे गुरुजी केजवरून फक्त कीर्तन श्रवणासाठी आलेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच आमचे परमादरणीय श्री हरिभक्तपरायण मुळे महाराज हे पण या ठिकाणी आलेत. त्यांनाही
समस्त गावकऱ्याच्या वतीने आणि माझ्या वतीने विनम्र अभिवादन करून आपण उर्वरित चिंतनाकडे वळूयात. विठ्ठला विठ्ठला हो काय सांगू लागलो. कीर्तन इरती माईके दुःखाची जनते. जर बघितलं ना माय बाप, बघा लक्षात घ्या, भगवान परमात्मा जर सोडला तर केवळ आणि केवळ काय, केवळ दुःख आहे, काहीच नाही पाठीमागे, केवळ दुःख आहे. पहिला श्लोक सांगा भागवताचा. दुसरा तो पहिला झाला. दुसरा हा विठ्ठला विठ्ठला. तो भगवान परमात्मा केवळ सुखरूप आहे. बघा पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये पण सांगितलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहि तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. बघा लक्षात घ्या, तापत्रय विनाशाय, तिन्ही तापाचा नाश करणारा कोण आहे, तो भगवान परमात्मा आहे. 3 तापाने हा जीव पीडित आहे. लक्षात घ्या, 3 ताप आहेत प्रत्येकाच्या पाठीमागे. 3 तापाच्या पैकी दुसरा चौथा मात्र ताप नाहीये. चौथा ताप फक्त एकच, सनिताप. कोणता चौथा ताप कोणता आहे? सनिताप. एक आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक, आणि ती चौथा आहे सनिताप. सनिताप का निर्माण होतो? कुठला जरी एक ताप माग लागला तरी सनिताप निर्माण होतो. सनिताप अगदी सहज निर्माण होतो. बघा कोणता ताप सांगितला मी? आध्यात्मिक. आध्यात्मिक ताप सांगत असताना स्वतःच्या भोवती जे काही पीडा होतात, शरीराला ज्या व्याधी निर्माण होतात ना, त्या व्याधीपासून जे दुःख होतं त्याला म्हणा आध्यात्मिक ताप. आधिभौतिक ताप. आधिभौतिक ताप कशाला म्हणावं? आधिभौतिक ताप त्याला म्हणायचं शेजाऱ्या पाजाऱ्याकून झालेला त्रास, आणि त्या त्रासाने घर विकण्याची तयारी, त्या त्रासाने शेती विकण्याची. बोला की तुमच्याकडे नाही असं का? लक्षात घ्या, शेती विकण्याची तयारी. बघा चांगले घरं बांधलेली माणसाने फक्त शेजाऱ्याच्या त्रासामुळे विकलीत, बेभाव विकलीत. अशी बरेच उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. का? आधिभौतिक त्रास. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. आधिदैविक आताच कसे तरी आपण सावरलोय त्या आधिदैविक तापातून. कसे? कोरोनाची जी महामारी आली होती ती आधिदैविक. त्याचं निदान अनेक कुठल्या सायंटिस्टला लागलं नाही की नेमके ते जंतू कसे आहेत. काय? आधिदैविक आहे. एवढंच नव्हे तर त्यातूनही अधिक सांगायचं म्हणजे अतिवृष्टी किंवा अनावृष्टी. कधी अतिवृष्टी होते किंवा कधी पाऊस पडतच नाही, कोरडा दुष्काळ जाहीर होतो. ही जी परिस्थिती, याचं जे दुःख आहे हे आधिदैविक दुःख आहे. ते आपल्या हातामध्ये नाही, ते सगळ्यांनाच भोगावं लागतं. या तिन्ही तापाने जो पीडित आहे ना, त्याला एकच कारण आहे, त्याच्या जर तापातून मुक्त व्हायचं आहे ना, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. मग तुम्ही काय करा? भगवान परमात्म्याला मात्र नमन करा, भगवान परमात्म्याचं स्तवन करा. एकदा सुंदर पद्धतीने सर्वांनी टाळी वाजवायची, सर्वांनी मुखाने म्हणायचं विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्मा जर सोडला तर इरती माईके. इरती जे काही माईक पदार्थ आहे सगळे कसे आहेत? माईक पदार्थ. इरती माईके दुःखाचे जनते. सगळ्या पदार्थातून केवळ दुःख आणि दुःख निर्माण होतं. बघा ज्याचा संबंध केला, संबंध हा दुःखाला कारण ठरतो. बघा आजचा जर विचार जर केला मायबाप, सगळे माणसं भगवान परमात्म्याच्या पाठीला मागं लागायचं सोडून बघा संसाराच्या पाठीमागे लागलेत आणि धन कमवण्याच्या पाठीमागे लागलेत. पूर्वी त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये फक्त जेवढं आपल्याला लागतं किंवा भगवंताचं नामचिंतन करता करता जे काही साधन करून आपली उपजीविका भागेल एवढंच साधन केलं जायचं. पण कलियुगामध्ये मात्र खूप उलट झालं. आता त्याला सर्वस्व प्राधान्य धनाला दिल्या जात आहे. ज्याच्याकडे जास्त धन त्याला मात्र जास्त मान्यता. बघा धनवंताला घे सर्व, हा सर्व मान्यता आहे त्याला. कुणाला? जो धनिक आहे त्याला. लक्षात ठेवा, कलीमधला आणि
द्वापार युगामधला फरक सांगतो तुम्हाला. बघा, द्वापार युग चालू होतं. लक्षात ठेवा, मी जाताना प्रश्न विचारेल. मी गाडीमध्ये आणलेत चांदीचे नाणे. ज्याने प्रश्नाची उत्तरं दिली त्यांनी मला काय करायचं, जाताना चांदीचे नाणे द्यायचे. कोणी? याचा अर्थ तुम्ही आणखी लक्ष नाही तुमचं, लक्षात घ्या. बघा, द्वापार युगाचा शेवटचा दिवस होता आणि त्याच दिवशी एका राजाने एका ब्राह्मणाला 10 एकर जमीन दान दिली होती. लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला कळेल कलीचा प्रादुर्भाव. बघा, 10 एकर जमीन दान दिलीये. जशी जमीन दान दिली ना मायबाप, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला काही एवढी जमीन कसणं होणार नव्हती. त्या ब्राह्मणाने विचार केला, मी कधी कष्ट केलेले नाही, एखादा शेतकरी गाठला पाहिजे. त्याने एक शेतकरी गाठला. जसा शेतकरी गाठला ना मायबाप, बघा, शेतकरी गाठला आणि त्याला सांगितलं म्हणे, मग मला 10 एकर जमीन राजाने दान दिली आहे. मग एक काय कर, ही 10 एकर जमीन तू कस, त्यात कष्ट कर, जे काही मोबदला बाहेर पडेल त्यातलं काही तुला टक्केवारीने जे काही मला द्यायचं असेल तर 2 दे आणि बाकीची तूच व्हा आणि तूच त्याचा मोबदला घे. असं म्हटल्याबरोबर त्यावेळेस मात्र तो त्याच दिवशी, बघा, ज्या दिवशी जमीन दान दिली त्याच दिवशी तो शेतकरी वखर घेऊन कुठे गेला? बोला की, नांगूर घेऊन शेतामध्ये गेला. शेतामध्ये नांगूर झुंपला. 1 तास चालवलं, दुसरं तास आणलं, 3ऱ्या तासाला त्याचा नांगूर अडकला. काय झालं पाटील? हो, अडकला. जसं नांगूर अडकला मायबा, बघा, नांगूर अडकला म्हणून नांगूर काढण्यासाठी घरी जाऊन टिकावा आणला. नांगूर काढू लागला, पण काढता काढता निघीनासा झाला होता. अथोनात प्रयत्न केले. अथोनात प्रयत्न करून ज्यावेळेस नांगूर बाहेर काढला त्यावेळेस त्याला एक काय सापडला? काय काय सापडलं? तुम्ही होते का तिथं? बघा, सोन्याचा हंडा सापडला. बघा, सोन्याचा हंडा सापडला. म्हणे पीक निघेल तेव्हा निघेल, पण धन सापडलं. कोण म्हणतोय? शेतकरी म्हणतोय. पण चालू होतं काय? बोला की, चालू होतं द्वापार युग. त्यावेळेस तो शेतकरी म्हणतो, हे धन माझं नाहीये, बिना सायासाचं धन आहे, मी याच्यासाठी काही कष्ट केले. बोला की, नाही. हे धन कुणाचं आहे? त्या ब्राह्मणाचं आहे. उचलला हंडा. हो, सोन्याचा हंडा, सोन्याने भरलेला सोन्याचा हंडा उचलला आणि थेट ब्राह्मणाच्या दारामध्ये, ओ ब्राह्मण काका, ओ ब्राह्मण काका, तुमचं धन आहे म्हणे. जी जमीन मला कसण्यासाठी दिली होती ना, त्याच जमिनीमध्ये हा धनाचा हंडा सापडला म्हणे. हो, धनाचा हंडा सापडला. बघ शेतकऱ्या, तिथंच थांब. माझ्या अंगणामध्ये त्या धनाची सावली पण पडू देऊ नको. बघा, कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? ब्राह्मण म्हणतोय, माझ्या अंगणामध्ये त्याची सावली पण पडू देऊ नको. शेतकरी दचकला, पाठीमागे सरकला. एवढ्यामध्येच पंचा गुंडाळला आणि ब्राह्मण बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर त्यावेळेस मात्र सांगितलंय, हे धन माझं नाही आहे, तुला कसण्यासाठी दिलंय ना, हे धन तुझंच आहे, तुझं धन आहे, घेऊन जा. त्या शेतकऱ्याने सांगितलं, याला मी कुठलं कष्ट केलेलं नाही, हे धन माझं नाही. ब्राह्मणाने सांगितलं, जमीन कोणी दिली आहे? राजाने. चला म्हणे, हे धन राजाला नेऊन देऊ. राजाजवळ आले आहेत आणि राजाला विनंती करतायत, राजे, जी जमीन तुम्ही मला दिली त्या जमिनीमध्ये हे धन सापडलंय, धन तुमचं आहे. राजाने सांगितलं, बघा, अहो, मी सामान्य व्यक्तीला जर दान दिली जमीन, तर त्या जमिनीतला काही मोबदला घेत नाही. उलट त्या कसण्यासाठी जर काही लागत असेल तर मी त्याला अवजारा देतो. आणि मी तर ब्राह्मणाला दान दिली आहे आणि त्यावेळेस तुमच्याकडनं मी हे मोबदला घेईल असं वाटतं तुम्हाला? नाही म्हणे, जमीन दान दिली आहे, जमिनी बरोबर हे सर्वस्व तुमचंच आहे, याच्यामध्ये माझं काही नाही आहे. ठरल्याप्रमाणे मग मात्र त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने राजाने सांगितलं, हे धन माझं नाहीये, हे धन तुमचं आहे. काय करायचं ते तुम्ही दोघांनी ठरवा. मग मात्र दोघांनी, शेतकरी आणि ब्राह्मण दोघंही कुठं आले? गावामध्ये आले. जसं ज्या ठिकाणी आता चव्हाटा असतो, प्रत्येक गावामध्ये चव्हाटा असतो. त्या चव्हाट्यावर ज्यांना कामं नाहीत अशी माणसं बसलेली असतात. बरोबर आहे? आपल्याकडं असंच आहे ना नाना? आपल्याकडं असंच आहे. बघा, आपल्याकडंच नाही, सगळीकडं असंच आहे. ज्यांना काही कामच नाही त्यांना तिथं बसण्यासाठी विसावा असतो. बघा, चव्हाट्यावर आले, चव्हाट्यावर ते धनाचा हंडा ठेवला. पण चालू काय होतं? द्वापार युग. द्वापार युगाचा शेवट चालू होता पाटील. बघा,
द्वापार युगाचा शेवटचा दिवस चालू होता. शेवटचा दिवस चालू असल्यामुळे चव्हाट्यावर ठेवलेलं धन गावातली माणसं दुरून जाऊ लागली. त्याचं वारं पण आपल्या अंगाला लागू नये. कोण म्हणताय? गावातली लोक म्हणत होती, बघा ह्या धनाला आपण हात पण लावायचा नाही, याचा वारा पण आपल्या अंगावरून नाही गेला पाहिजे. दुरून लोक जात होते. बघा बघता बघता रात्रीचे 11 वाजले बरं का. त्या धनाला कोणी स्पर्श केला नाही. सगळे शांत झोपले. आता बघा लक्षात घ्या, धनाचा हंडा मात्र तिथंच होता. एवढ्यामध्ये 12 वाजले. 12 वाजता काय होतो? आपल्या मोबाईलचा रिचार्ज बोला की, आणि दुसऱ्या दिवसाचा सुरू होतो. नेमकं ते झालं बघा. लक्षात ठेवा. बघा आता 12 वाजले होते. आता द्वापार युग हे संपण्याच्या मार्गावर आलं होतं आणि आता मात्र 12 वाजून 1 सेकंद पडला होता. आणि ते 1 सेकंद पडला का, ते एका सेकंदाबरोबर कलीची थोडीशी झुळूक आली बरं का. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? बघा त्या कलीची थोडी झुळूक आली. थोडी झुळूक आल्याबरोबर शेतकऱ्याची बायको जागे झाली. अहो धनी डोक्यावर पाणी पडलं का तुमच्या? अहो एवढा मोठा धनाचा हंडा सापडला होता, 10 पिढ्या बसून खाल्ल्या असत्या. कोण म्हणते? बोला की. शेतकऱ्याची बायको 10 पिढ्या बसून खाल्ल्या असत्या. एवढी काय गडबड होती त्या ब्राह्मणाच्या दारात नेऊन देण्याची? शेतकरी जागा झाला. म्हणे चिंता करू नकोस, धन आहे म्हटल्याच्या नंतर जीवात जीव आला. कोणाच्या? शेतकऱ्याच्या. एवढ्यामध्ये एवढं थांबलं नाही महाराज. इकडे ब्राह्मणाची पण पत्नी जागी झाली आणि त्यावेळेस मात्र खरबडून उठली. अहो धनी जागे व्हा. किती अभिषेक केले म्हणजे एवढं धन भेटणार होतं हो. किती भागवत कथा केल्या म्हणजे एवढं धन भेटणार होतं हो. किती कमरा बांधून कीर्तन केल्याच्या नंतर एवढं धन भेटणार होतं. अहो उठा. कशी झोप लागली तुम्हाला अशी गाढ? कोण म्हणतंय? बोला की. उठले ब्राह्मण बाबा. शेंडी लावली, आता शेंडीची गाठ मारली. उठलेत, पंचा अंगावर टाकला. चिंता करू नकोस म्हणले. काय चिंता करू नकोस, धन आहे. धन कुठे आहे म्हणे? चव्हाट्यावर ठेवलंय. आता रात्रीचे 12:30 झाले होते. यांना उठण्यामध्ये समज सांगण्यामध्ये अर्धा तास निघून गेला. बघा 12:30 वाजलेत आणि त्या चव्हाट्यावर आलेत तर काय धनाचा हंडाच दिसत नाही. बघा धनाचा हंडा नव्हता. मग धनाचा हंडा गेला कुठं? प्रश्न पडला नाही आबा. धनाचा हंडा कुठं गेला? त्याचं कारण एकच आहे. बघा ज्याने तो अगोदर नजरेमध्ये ज्याच्या धनाचा हंडा पडला, ज्याला पहिली कलीची झुळूक लागली आणि धनाचा हंडा नजरेत दिसला, त्याने उचलान घेऊन गेला. कलीमध्ये आणि द्वापार युगामधला फरक सांगतो तुम्हाला. आता कीर्तन संपू द्या आणि अचानक एखाद्याची 500ची नोट महाराजाला द्यायची खिशामध्ये ठेवलेली, कृष्णाभाऊंची नोट खाली पडू द्या. बघा खाली पडल्या नोट. ती खाली पडलेली नोट त्यावेळेस मात्र त्या नोटेवर एक पाय देऊन ठेवतो. असा काय? नोटेवर पाय ठेवून बसतो माणूस. लक्षात ठेवा कलीचं वातावरण. कलीमध्ये धनासाठी कित्येक माणसं काय काय करतात लक्षात घ्या. बघा त्या धनावरती त्या 500च्या नोटेवरती पाय ठेवतो आणि त्यावेळेस म्हणतो, या एकाच पायाने पाय हलवतो. लय कीर्तन महाराजांनी लांबवलं म्हणे. लय पाय माझा ताटला. काय म्हणतो? ज्ञानोबा तुकाराम. एवढा त्याचा व्यायाम चालतो. बघा एवढा व्यायाम चालतो आणि एवढा व्यायाम चालू झाल्याच्या नंतर मग मात्र गावातील माणसं म्हणतात, आता जागराची वेळ झाली, रामभाऊ घरी जायचं नाही का? नाही हो म्हणे, लय पाय ताटलाय म्हणे. बघा ना असे पायाला गोळे आलेत म्हणे. आहा लय पाय दुखतोय म्हणे. मग एकच पाय का हलवता म्हणे? हा पण हलवतो म्हणे, पण काय झालंय या पाय दुखतच नाही, हाच पाय दुखतो म्हणे, याचाच व्यायाम करतो म्हणे. एवढंच नाही, असा वैताग आला म्हणे, असा वैताग आले. अशा महाराजांना लय त्रास दिला हो, पायापासून तळपाय, तळपायाची अशी तळपायापासून ते शेंडीपर्यंत ताटलो म्हणे. काय म्हणतो? आणि ती खात ती 500ची नोट वर काढतो, खिशात घालतो, निघून जातो. माणसाची एवढी वृत्ती बदलली बरं का. लक्षात ठेवा, द्वापार युगामध्ये कोणी कुणाच्या धनाला हात लावत नव्हतं मायबाप, पण या कलीमध्ये व्यासे धनाची
धनासारखं झालंय. महाराजांनी गोड प्रमाण दिलं बघा. धनाची व्यासे तेने लागलीसे पिसे. वा, पिस लागलं. पिस कळालं का तुम्हाला? पिस लागणं म्हणजे पिस लागणं कळालं का? बरं, तुम्ही पिसळलेलं कुत्र पाहितलंय का? पिसळलेलं कुत्र, बरं त्याला दिशा असते का? कुठं पळावं, कुठं पळावं याला दिशा तरी असते का? पिसळलेलं कुत्र बघितलं का तुम्ही? अहो, गायी घेऊन पण बाजारात उभे असतात, कळत नाही तुम्हाला? पिसळलेली कुत्री, पिसाळलेली कुत्री बघा. पिसाळलेलं कुत्र त्याला दिशा नसते महाराज. संसारामध्ये माणूस अगदी तसा पळतो महाराज. कशासाठी? धनासाठी. रात्राचा दिवस, दिवसाची रात्र करतो केवळ धनासाठी. धन हे शेवटपर्यंत पुरणार नाही बघा. म्हणून महाराज म्हणतात, इरती मायके दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान. पहा, या ठिकाणी केवळ दुःख आणि दुःख देणारा हा संसार आहे. संसारातलं फक्त माझं माझं म्हणणं हे फक्त लोभापुरते. काय? एकाच प्रमाणामध्ये सगळ्याचं खंडन करतो मी बघा. जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा, मानेती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळलिया आला बागुला आजा. कैसा विपरीत झाला तोची देहनो हे तुझा. बघा, एकाच अभंगामध्ये एकाच प्रमाणामध्ये सगळं खंडन करून टाकलं. जो वरी चळन, जोपर्यंत चळन आहे आपल्याकडे पैशाचं तोपर्यंत माझा माझा. माझा भाऊ जर पैशावाला धनिक असेल आपल्या गावातला सगळ्यात श्रीमंत, बाहेर गावामध्ये जरी भेटला, तो आमच्या गावचा माणूस आहे बरं का, खूप श्रीमंत आहे. माणूस बाहेरची पण स्तुती करतात का? धन आहे. काय? धन आहे, चलन आहे त्याच्याजवळ, तोपर्यंत माझा माझा म्हणतात. एवढंच नाही, धन जर असलं तर माणसं खेटर पण उचलायला लाजत नाहीत. हो, खेटर उचलायला लाजत नाहीत मायबाप. एवढंच नाही, त्यांची उष्टावळ काढण्यासाठी पण लाजत नाहीत. धन जर असेल तर. जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा. झालं काय तुम्हाला सांगतो बघा. एकदा बहीण खूप श्रीमंत होती. आता तिचा भाऊ थोडा गरीब होता. गरिबीमधून तो सावरला होता. आता बहीण मात्र खूप गरीब झाली होती. आता कुठलं काही कष्ट करावं, त्यातून काही उत्पन्न काढावं असं काही तिच्या घरामध्ये राहिलं नव्हतं. त्यावेळेस तिला मात्र भावावरती फार विश्वास होता. म्हणे माझा भाऊ फार मोठा आहे, माझा भाऊ, त्याचं मन खूप मोठं आहे, असं ती स्वतःच्या मनाला म्हणायची. ज्यावेळेस तिच्याजवळ काहीच राहिलं नाही, आता फाटक्या लुगड्यावरती आली होती बहीण. बघा, आता मात्र भावाची परिस्थिती खूप चांगली होती बरं का, लक्षात घ्या. भावाची परिस्थिती खूप चांगली होती. चांगली परिस्थिती असताना त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्याच्या मेहुण्याची भेट पडली शिरसाळच्या बाजारामध्ये. शिरसाळच्या बाजारामध्ये लांबूनच मेहुणा पाहितल्या बरोबर दुसरी गल्ली बदलली, दुसऱ्या गल्लीतून निघून गेला. परंतु समोरच्या मेहुण्याने पाहितलं होतं बरं का. पाहितलं, घरी आला आणि घरी आल्याबरोबर स्वतःच्या भावाचं कौतुक करू लागली बायको. अहो म्हणे माझा भाऊ तसा नाहीये, माझा भाऊ चांगला आहे म्हणे, माझ्या भावाला वेगळं वेडं विपरीत काही बोलू नका म्हणे. मग त्यावेळेस तिने सांगितलं, अरे मला आज शिरसाळच्या बाजारात दिसला तू, शिरसाळच्या बाजारात दिसला, आमची नजर झाली, तो नजर चुकून दुसऱ्या गल्लीने दुसऱ्या बाजूने निघून गेला, पण मला बोलला नाही. बघा, आपल्या जवळ जोपर्यंत धन आहे ना तोपर्यंत महाराज किती लांबून माणसं जवळ येतात. ज्यावेळेस आपल्या जवळचं धन संपू द्या, धन संपलं ना जवळची माणसं पण दूरून जायला लागतात. हो, लक्षात घ्या. ज्यांनी परिस्थिती जाणली ना त्यांना सगळं कळून जाईल, लक्षात ठेवा. त्यावेळेस ती बहीण म्हणते, जास्त काही बोलू नका, माझा भाऊ तसा नाही, मग माझा भाऊ तसा नाही असं म्हटल्याबरोबर आता मात्र एक दिवसाचं जेवण पण त्यांच्या नशिबी नव्हतं. हो, पाणी पिऊन जीवन जगायचे. असं असताना त्या ठिकाणी तिने विचार केला, म्हणे माझ्या भावाच्या घरी जाऊ. कोण म्हटलं? बोला की. बहीण म्हटली माझ्या भावाच्या घरी जाऊ. भावाच्या घरी जाऊ म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भावाच्या घरी जायला निघाली. गेली आता घरी. घरी गेल्याबरोबर त्या ठिकाणी मागच्या दाराना भाऊ निघून, बोला की, निघून गेला. आता राहिली होती भाऊजाई. भाऊजाईने दार लावून घेतलं. माय बाप, काय केलं? भाऊजाईने दार लावून घेतलं. लक्षात ठेवा. बघा, दार लावल्याबरोबर त्या ठिकाणी तिला मात्र माझ्या माईची आठवण आली. हो, जोपर्यंत माझी माय होती ना तोपर्यंत सगळं बरं होतं, तोपर्यंत आईचा पालव होता, तोपर्यंत माया होती, जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत महाराज आपल्या पाठीमागे खूप मोठा पाठिंबा असतो. ज्यावेळेस मायबाप जातात ना त्यावेळेस मात्र सगळं पुरख झालेलं दिसतं. हो, त्याच घरामध्ये आपण लहानाचे मोठे झालेलो असतो, त्याच घरामध्ये आपण
बागडलेलो असतो, लहानाचे मोठे झालेलो असतो. आणि त्याच वेळेस बघा, लक्षात ठेवा, त्याच वेळेस ही अशी परिस्थिती ज्यावेळेस ज्याच्या जीवनामध्ये येते ना, त्यावेळेस मात्र ती मुलगी त्या ठिकाणी ढसाढसा रडायला लागली. आता तिला फक्त शिळ्या कुटक्याची अभिलाषा होती. भाकर तरी द्यावी, भाकर तरी द्यावी. असं करता करता दिवसभर थांबली, पण तिच्या दारामध्ये तिने दार उघडलं नाही. बघा, दार वाजवलं तरी दार उघडलं नाही. तिथून निघून गेली. निघून गेल्याबरोबर एका शेडजीचा जुना वाडा तो खोदण्याचं काम त्यांना लाभलं. काम लागल्याबरोबर त्या ठिकाणी एक धनाचा हंडा, बोला की लवकर, धनाचा हंडा लवकर सापडतो. बघा, धनाचा हंडा सापडला. धनाचा हंडा सापडल्याबरोबर सगळे पहिल्यासारखे दिवस होऊन गेले. बघा, दिवसामध्ये बदल होऊन गेला. पहा, त्यावेळेस मात्र कुणाकडेच बुलट गाडी नव्हती. त्यावेळेस त्यांनी बुलट गाडी घेऊन टाकली. शिरसाळ्यामध्ये प्लॉट, तिकडे त्या बीडमध्ये प्लॉट, जिकडे तिकडे प्लॉट घेऊन टाकले. आता मात्र शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून त्याच्या मेहुण्यापर्यंत कानावर खबर गेली. काय गेली सांगू तुम्हाला? अहो म्हणे, तुमच्या मेहुण्याचं खूप बरं चाललंय. कुठून दिवस उघडले की म्हणा, पण आता मात्र आमच्या गावामध्ये त्याच्या इतका श्रीमंत कोणी, बोला की नाही. मग मात्र त्या भावाला चाहूल लागली. म्हणे आता मेहुण्याला आपण जेवणासाठी बोलवलं पाहिजे. जेवणासाठी बोलवलंय. ऐका शिरसाळकर, लक्ष ठेवा, जेवणासाठी बोलवलंय. जेवणासाठी आले दोघं, पण दोघं आल्याच्या नंतर तुपापोळ्याचा स्वयंपाक बनवला होता. तुपापोळ्याचा स्वयंपाक वाढलाय. स्वयंपाक वाढल्याच्या नंतर एक एक घास मोडलेल्या दोघांनी, बरं का. आता गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं, गंटल होतं, चप्पल हार, बूट हार, काय सँडल हार, जेवढे हार आहेत तेवढे हार होते. पिवळी लक्क अशी बहीण दिसत होती. बघा बघा. आणि त्या मेहुण्याच्या गळ्यातही लॉकेट होतं. हातामध्ये अशी कडी होती. चेहनी होत्या सोन्याच्या त्याच्या गळ्यामध्ये. बघता बघता पहिला घास मोडला. त्या चेहनीला लावला त्याने. कोणाला? मेहुण्याने. दुसरा घास त्या बहिणीने मोडला. तो घास आपल्या सोन्याला लावायला लागले. सोन्याला सगळं त्या ठिकाणी भरवायला लागले. त्यावेळेस मात्र भावाने विचारलं, अगा का हे काय करतेस तू? भाऊजी हे काय करताय तुम्ही? त्यावेळेस सांगितलं, अरे ही आम्हाला किंमत नाहीये, याला किंमत आहे. कशाला? याला किंमत आहे. अरे आमचा तिरस्कार केला ज्यावेळेस आम्हाला खरी भूक लागली होती, त्यावेळेस आमचा तिरस्कार केलास राजा. बघ आज आमच्याकडे काही कमी नाही. आज पोटामध्ये येत किंचितही भूक नाही. पण तुला सांगू आज आम्ही तृप्त आहेत रे. फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्यावेळेस ज्याला खरी तहान लागली त्याला खरं पाणी द्या. ज्याला तहानच नाही त्याला बळच पाणी पाजण्यात पुण्य नाही भेटत. विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणून महाराज म्हणतात, येरती मायके दुःखाची जनते. केवळ आणि केवळ संबंध दुःखाला कारण ठरतो. बघा, संबंध कधी जरी आला तरी तो दुःखाचं कारण ठरतो. जीवनामध्ये कधी मोबाईल नव्हता आतापर्यंत, आता मात्र संबंध मोबाईलचा आला. आता जर आपल्यापासून 2 मिनिट दूर जर मोबाईल झाला तर आपल्याला दिवसभर करमत नाही. बघा, हो, एखाद्या वेळी 10 दिवस लाईट नसावी. लाईट नसल्याच्या नंतर इथून माणूस 4-5 किलोमीटर जाईल, तिथं जाऊन चार्जिंग लावेल. कशासाठी आले? चार्जिंग लावण्यासाठी. आमच्या शिरसाळ्यात लाईट, बोला की लाईट नाही म्हणजे माणसाला त्या मोबाईलचा संग झाला. पण त्याचा मोबाईल हरवू द्या, 2 दिवस त्याला जेवण जात नाही. का जात नाही? संग केला. एवढंच नाही, संघ हा माणसाला रडवतो. मायबाप बघा, आतापर्यंत ज्यावेळेस जन्माला आलात तर त्यावेळेस आईचा संघ होता. आपल्यापासून आई गेली तर दुःख होतं, लक्षात घ्या. आपल्यापासून बाप गेला त्याचं दुःख होतं. आपल्यापासून मुलगा गेला तर त्याचं दुःख होतं. आपल्यापासून पती गेला तर त्याचं दुःख होतं. बघा मायबाप, बघा, ज्याचा संबंध आपल्या जीवनात आला ना तो आपल्याला दुःखाला कारण ठरतो. म्हणूनच महाराज म्हणतात, येरती मायके दुःखाची जनते, नाही आदी अंती अवसान. आदी आणि अंती, आदी अंती काही नव्हतं, फक्त हा मधला प्रकार
भगवान परमात्मा स्वतःचं स्वरूप देतो. अविनाशी करी आपोलिया ऐसे, तो भगवान परमात्मा अविनाशी आहे, त्याचा नाश नाही. कालतः नाश नाही, देशतः नाश नाही. तो भगवान परमात्मा नाश नाही, नाशवान नाही आहे, तो अविनाशी आहे. अविनाशी करी आपोलिया ऐसे, लावे म्हणा पिसे गोविंदाचे. गोविंदाचं तो पिस लावतो म्हणाला. ज्यावेळेस त्या भगवान परमात्म्याचं वेड लागलं ना महाराज, पंढरीचे भूत मोठे. बोला इकडं बघा, इकडं कीर्तन चालू आहे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे. पंढरीचं भूत एकदाच का भूत लागलं महाराज, लिंबू आणा त्याच्यात ऊद घाला, काही फरक पडत नाही. काय होत, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवत हे. न कळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती. विठ्ठला विठ्ठला सारख्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायला लागतो. बघा लक्षात घ्या, पण भगवंताला भक्ती आवडते बरं का. जर तुम्ही त्या ठिकाणी मदिरा पान करून भक्ती करत असाल तर चुकीच आहे, ती देवाला आवडत नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही मांस खाऊन जर भगवंताची भक्ती करत असाल तर ती देवाला आवडत नाही. लक्षात. बरं तुम्हाला तरी आवडतं का मला सांगा. सुंदर स्वयंपाक बनवला शिरसळ्यामध्ये. यावर्षीच्या आचार्याला बोलत नाही बरं का. एक वर्ष समजा शिरसाळ्याच्याच एका माणसाने, दुसरं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या अंगावर येणार नाही. लक्षात घ्या, साखरपुड्यासाठी 200 माणसांना आमंत्रण केलं. कोणी? मुलीच्या बापानं 200 माणसं आमंत्रित केले. आमंत्रित केल्याच्या नंतर गावातला सुंदर असा आचारी, ज्याचा हात कोणी धरत नाही असा तो आचारी. कोणी पण त्या ठिकाणी वरण खाताना म्हणतोय काय वरण झालंय. साधा भात जरी असेल तरी त्याला सुगंध कसा येईल अशी त्याला कला होती. एवढंच नाही, साधे जरी तांदूळ असले तरी चांगल्या पद्धतीने तांदूळ बनवायचा. एवढंच नाही, गहू जरी साधा कोपनचा जरी असला तरी त्याला चपातीला स्वाद कसा आणायचा त्याच्याकडे चांगली कला होती. बघता बघता सगळे झुरके मारोमारो जेवण करायला लागले होते बघा. आणि एवढं ज्यावेळेस त्यांनी स्तुती ऐकली, पडदा होता असा पाठीमागे, इकडं स्वयंपाक चालू होता. पण पहा, ज्यावेळेस तो आचारी होता ना महाराज, त्याला रगत पिती होती. काय होते? हाताला महारोग होता बघा. त्याची बोट सगळी सडली होती बघा. आणि सडली असताना त्या ठिकाणी सगळे झुरक्या मोरमोर जेवण करायला लागले होते. त्यावेळेस त्या आचार्यालाही वाटलं, अरे एवढी माझी स्तुती चालली म्हणजे यांच्या समोर गेलं पाहिजे आणि यांना सांगितलं पाहिजे, जेवणारी मंडळी हो, सावकाश जेवा, चिंता करू नका, कारण की मला पुढच्या तारखा वाढतील, लगन सराई चालू आहे. कोण म्हटलं? आचारी म्हटला. आचार्य ज्यावेळेस म्हटला आता पुढच्या तारखा मला वाढतील. आता बघा गंमत अशी झाली, ज्यावेळेस तो बाहेर आला, बघा सावकाश जेवण करा, बघा हा स्वयंपाक मी बनवलाय आणि तो मी माझ्या हाताने बनवलाय. कोण म्हणताय? हा, हाताने बनवलाय. आणि हाताने बनवल्याच्या नंतर एवढंच नाही, माझ्याकडे जास्त महिला मंडळ पण लागत नाही स्वयंपाक चपात्या लाटण्यासाठी किंवा पुऱ्या लाटण्यासाठी. अख्ख्या पुऱ्या मी माझ्या मांडीवर. कोण म्हणतंय? अरे ज्यावेळेस ऐका, जे जेवणारे होते, आता तरी उठा रे. कोण म्हणतंय? जेवणारे म्हणतात. बघा ज्यावेळेस हात पाहितले, पू भरलेलं हाताला, हे सगळे गरबडलेलं अंग झालेलं, आणि ह्याच्या हाताने आता जेवण भावतं का मला सांगा. बोला की जेवण भावतं का सांगा. फक्त एवढंच सांगा, जेवण भावलं का? मग मला सांगा, ज्याच्या तोंडामध्ये एवढा गोपमाय कशाचा? गुटख्याचा. मग त्याने जरी देवाचं नामचिंतन केलं, जय श्रीराम जरी म्हटला, परत देवाला वनवासाला जायला बरं वाटेल की वाटेल की नाही सांगा मला सांगा तुम्ही. बघा देव म्हणतील या हा ज्या अर्थ एवढं नामचिंतन करतो ना, हे त्याचं नामचिंतन ऐकण्यापेक्षा परत एकदा वनवास मी सहन करेल, पण याचं नामचिंतन मला बरं नाही. मला एकच सांगायचंय, जर अमंगळवाणीनं जर आपण नामचिंतन देवाचं केलं ना तर देवाला पटत नाही बरं का. देवाला आवडत नाही. बरं देवाला आवडत नाही म्हणण्यापेक्षा लक्षात घ्या, का आवडत नाही त्याचं एकच कारण आहे. न आवडण्याचं कारण एकच आहे की तोंड मलिन आहे. बरं आपल्याला पण त्या कुष्ठरोग्याच्या हातून आपल्याला जेवण बरं वाटतं का? नाही ना वाटत. तद्वत त्याच पद्धतीने बघा, कबीरदासजी महाराज म्हणतात, तिल भर मछली खावे, गेहू करे कोटी दान, काशी तीर्थ जावे, तो भी नरक निधान. काय म्हणतायत? तिलभर मछली खावे. तिळभर जरी तुम्ही मांस खाल्लं, मछली खाल्ली तर काय होतं? मछली खाल्ली आणि कोट्यावधी पंक्ती दिल्या, काय केलं?
कोट्यवादी पंक्ती दिल्या, तरीही एवढंच नाही, तुम्ही तीर्थक्षेत्र केलं, काशी तीर्थक्षेत्र केलं, तरीही तुम्हाला नरक मात्र निश्चित आहे. विठ्ठल विठाळा. एका बाजाराने 4 धाम केले, सप्तपुऱ्या केल्या, 12 ज्योतिर्लिंग केले आणि सगळा विधी झाल्याच्या नंतर आता मात्र गावामध्ये आला होता आणि गावामध्ये मोठा सप्ताह ठेवला. जवळजवळ 25 लाख त्याने त्या सप्त्यामध्ये बोला की खर्च केले आणि खर्च केल्याच्या नंतर मग मात्र सगळं गाव तृप्त झालं. सगळं गाव नवाजू लागलं. काय सप्ताह केला, काय तीर्थयात्रा केल्या, काय अमुक केलं, काय तमुक केलं, काय थाट होता, काय कीर्तनकार बोलले, काय असं झालं, काय तसं झालं, काय मंडप होता, काय सिस्टीम होती. सगळं असं वर्णन सुरू झालं. असं वर्णन सुरू झालं आणि काल्याचं कीर्तन झालं. बघा, लक्ष द्या. काल्याचं कीर्तन झालं दुपारी काल्याचं कीर्तन झालं आणि हा पठ्ठ्या कुठे गेला? ढाब्यावरून फुल होऊन आला. गावामध्ये बडबड करायला लागला. केलेलं एवढं पुण्याचं एवढं माप वर गेलं होतं, एवढं माप वर गेलं होतं. जशी जशी दारू प्यायला लागला, जशी जशी दारू चढायला लागली त्याला, तसं तसं ते पुण्याचं माप खाली आलं. जेवढा सप्ताह केला होता, जेवढ्या तीर्थयात्रा केल्या होत्या, थेट खाली आदळलं. मला काय म्हणायचंय बघा, मी सांगतो याचा अर्थ असा नाही की मी वाईट सांगतोय, लक्षात घ्या. बघा, याच्यात माझा फायदा काय आहे का? असं काही फायदा वगैरे नाही काय माझा. पण एक सांगतो तुम्हाला, तुम्हाला जर पुण्य करायचंय, तुम्हाला उतार येत नाही. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, बरं पहा, एखाद्या वेळेस एखादी बॅग घेत असताना तुम्ही जाणकार शेतकरी आहात, ही बॅग कशाला घेतली हो रामभाऊ असं म्हणणारे बरेच आहेत. का? तर तिचा रिझल्ट त्यांना माहित असतो. अरे याला उतारच येत नाही तर कशाला घेतली बॅग? कोण म्हणतो? शेजारचा शेतकरी. गेल्या वर्षी लावली, म्हटला बघा एवढ्या एका बॅगला फक्त 5च कट्टे झाले, ते बी बारीक बारीक दाणे आले. कोण म्हणतो? शेतकरी म्हणतो याचं कारण एकच, याचा उतार येत नाही. म्हणून तुम्ही जर अमंगळतेने जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असाल तर त्या ठिकाणी त्याचा उतार, बोला की उतार येत नाही. बरेच जण झोपायला लागले असं वाटतंय मला. हाताने टाळी, मुखाने नामचिंतन करा. विठोबा, हात वर, हात वर. म्हणून महाराज म्हणतात, इरती मायके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. तो भगवान परमात्मा स्वतःचं स्वरूप देतो बरं का. ज्यावेळेस तो भगवान परमात्मा स्वतःचं स्वरूप देतो ना, त्यावेळेस त्या भक्ताची अशी अवस्था होते, लक्षात घ्या. बघा, अशी अवस्था होते, तो भगवान परमात्म्याचं स्वरूप ज्यावेळेस प्रदान होतं ना त्या भक्ताला, तो भगवान परमात्मा स्वरूप होऊन जातो. त्या भगवान परमात्म्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही एक तीळ मात्रही फरक राहत नाही. हो, 4 मुक्त्या सांगितल्या: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. त्या भगवान परमात्मा त्याला स्वरूपता मुक्ती प्रदान करतो. स्वरूपता मुक्ती कुठं प्रदान केली देवाने? ज्यावेळेस रुक्मिणी माता ओवाळण्यासाठी आल्या होत्या. कुठं? वाळवंटामध्ये भगवंताला ओवाळण्यासाठी आल्या होत्या. ओवाळण्यासाठी आल्याबरोबर सगळे भक्तगण बोलवले. कोणी बोलवले? बोला की. कोणी बोलवले? पंढरीनाथाने बोलवले. आणि बोलवल्याबरोबर त्या ठिकाणी सगळ्यांना स्वरूप देऊन टाकलं. कोणतं? स्वतःचं स्वरूप देऊन टाकलं. आणि जिकडे तिकडे रुक्मिणी मातेला मात्र काय दिसू लागलं? जिकडे तिकडे भगवान परमात्मा दिसू लागले. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. बरे, आता बलिप्रतिपदेचं ताट आहे, हे फक्त पत्नीने आपल्या पतीलाच ओवाळायचं असतं. कुणी? बोला की. आपल्या पत्नीने आपल्याच पतीला ओवाळायचं असतं. आता मात्र चतुर्भुज रूपाने सगळे दिसायला लागले होते. आता मात्र रुक्मिणी माता लाजल्या. लाजले गे माई आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे बोला की चतुर्भुज गोपाळू. सगळीकडे भगवान परमात्म्याचं स्वरूप दिसायला लागलं होतं. याला म्हणतात स्वरूपता मुक्ती. हो, आपल्यासारखंच त्या ठिकाणी स्वरूप देऊन टाकतात भगवान परमात्मा. ज्यावेळेस भगवान परमात्माचं स्वतःचं स्वरूप भक्ताला देतात ना, त्याची अवस्था अशी होते. बघा त्यावेळेस गोपिकांची जी अवस्था आहे, उच्च कोटीची अवस्था आहे बरं का गोपिकांची. ज्यावेळेस गोपिका आता भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये एकरूप झालेली आहेत आणि भगवान परमात्मा
त्या गोपिकांना सोडून आता मथुरेला गेले आहेत. त्यावेळेस की कुणाचे केस विचकटलेले आहेत, कोण काय बोलतंय, कोण आवेश करतंय, कोण भगवान परमात्म्याची लीला करण्याचा प्रयत्न करतंय. बेभान झालेले त्या गोपिका, एक गोपिका वटवृक्षाखाली बसलेली होती बघा, वटवृक्षाखाली बसलेली आहे. आणि वटवृक्षाखाली बसलेली ती गोपिका कृष्णमय झाली होती. आता एवढंच नव्हे तर श्याम वर्ण तिच्या चेहऱ्यावरती उमटू लागला. अशी त्या ठिकाणी कृष्णमय झालेली गोपिका कधी जेवल्यात, कधी काय खाल्लंय, काय खातो आम्ही, कासया सांगा, ते काही कळत नाही त्या गोपिकांना. अशा अवस्थेमध्ये त्या वटवृक्षाखाली बसलेली गोपिका, त्याच वटवृक्षावरती एक कावळ्याचं घरट होतं. ती कावळीन मात्र त्या ठिकाणी आपल्या कावळ्याला म्हणजे तिच्या पतीला म्हणते, अहो मला नर मांस खाण्याची इच्छा झाली, डोहाळे झालीत म्हणे मला नर मांस खाण्याची. कावळा वणवण फिरला, लाला करत दुपारच्या प्रहरामध्ये तो घरी आला. त्यावेळेस त्याने सांगितलं कुठं काही माणूस मला सापडला नाही मेलेला. एवढ्यामध्ये थकून आलेला तो कावळा ज्यावेळेस नजर खाली पडते त्याची, त्यावेळेस ती गोपी दिसली. कोणती? ती गोपी जी कृष्णमय झाली होती. त्यावेळेस त्या गोपीकडे गेलाय तो कावळा, तिच्या अंगाचं मांस तोडतोय, तरीही तिला सावध नाही ते. एवढी एक रूप त्या भगवान परमात्म्याला झाली ती गोपिका. कोण? गोपिका एक रूप झालेली ती गोपिका. त्यावेळेस मात्र हाताचं मांस खाल्लंय त्या कावळ्याने, तोडून आपल्या पत्नीला खायला दिलं. आता हाताचं मांस झालं होतं बघा. आता तो कावळा स्वतःचं पोट भरण्यासाठी आता एक कावळा आला तर 10 कावळे यायला वेळ लागत नाही. हो, काव काव केल्याबरोबर त्याचे पाहुणे रावणे सगळे गोळा होतात आणि त्या ठिकाणी चोचा मारायला लागतात. आता मात्र त्या गोपिकेचं दोन्ही हात संपले होते, आता मांड्या खाल्ल्या होत्या. आता काही कावळे, आता ते काही कावळे बघा, बरेच माणस, बरेच अशी जी कावळे असतात ना, असे कावळे गावागावामध्ये पण असतात. त्या गावातल्या कावळ्याचं मला सांगायचं नाही मायबाप. सज्जनाला त्या ठिकाणी असे कावळे, गावातले माणसं, गावातली कावळे त्रास देतातच सज्जन माणसाला, लक्षात घ्या. एवढंच नाही, तो कावळा त्या ठिकाणी सगळे कावळे जमलेत आणि त्या गोपिकेला मात्र लोचके ओढतायत. लोचके ओढत असताना आता मात्र त्या गोपिकेच्या गालाची लोचके ओढायला लागली होती. गालाची लोचके ओढत असताना त्या ठिकाणी ती गोपी म्हणते, ए कावळ्यांनो बघा रे, सांगते तुम्हाला, तुम्ही माझ्या सर्व शरीराचा मांस खा, माझ्या सर्व शरीराचं मांस खा, पण माझे 2 नेत्र मात्र खाऊ नका. काय म्हणते? 2 नेत्र मात्र खाऊ नका. कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, 2 नैना मत खाना, प्रभु मिलन की आस. ती गोपी म्हणते, आता मात्र बस झालं रे, तुम्ही सगळं माझं शरीराचं मांस खा, पण माझे 2 नेत्र मात्र खाऊ नका. मला भगवत भक्तीची फार भूक लागलेली, फार तहान लागलेली. एकदाच की मी भगवान श्रीकृष्णाला पाहिलं ना, मग मात्र माझे 2 डोळे जरी खाल्ले ना, तरीही तुम्हाला बोलणार नाही. ही परमार्थातली परम उच्च अवस्था आहे आणि ही अवस्था प्राप्त होण्यासाठी केवळ भगवंताचं नामचिंतन करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला असा तो भगवान परमात्मा स्वतःचं स्वरूप त्या ठिकाणी भक्ताला प्रदान करतो. बघा, आपला झालाय वेळ, आता राहिलं शेवटचं चरण. शेवटचे चरण सांगतो. असा ज्यावेळेस भक्त त्या ठिकाणी जन्माला येतो ना मायबाप, त्यावेळेस मात्र अशा भक्ताचा हरिक त्या भगवान परमात्म्याला वाटतो बघा. तयाचा हरिक वाटे देवा, हर्ष वाटतो त्या भगवान परमात्म्याचा. एवढंच नव्हे, असा उत्कटित कंठ त्या देवाचा होतो. स्वतः देव रडतो भक्तासाठी, देव रडतो बघा. जसं त्या भक्ताने करावं तसं ते भक्त जसा सांगेल तसं त्या ठिकाणी. एवढंच नाही, भक्ताचे काम करण्यासाठी देव येतो. एवढंच नव्हे, सांगू तुम्हाला, अशी एक क्रांती होते मायबाप बघा. अशा भक्ताची अशी क्रांती होते, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत त्या महात्म्याची कीर्ती अजरामर राहते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे कामरणाची जरे, तुका म्हणे कमरणाची जरे, तुका म्हणे कमरणाची जरे, तुका म्हणे कमरणाची जरे.
उत्तमती उरे उत्तमती उरे कीर्तिमाने कीर्तिमाने उत्तमती उरे कीर्तिमाने दुःखाची
एकदा जोरदार टाळी वाजवा. ऐका, क्लासिकल भजन ऐकायचं म्हटलं तर त्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो महाराज. साध्या स्टेजवर चांगली माणसं येत नसतात बरं का. ह्या अशा स्टेजवरती आमच्यासारखे कीर्तनकार येतील, पण चांगला गुणवान जर आणायचा म्हटलं ना, अगदी त्याच तोलामोलाचं व्यासपीठ असावं लागतं. त्यावेळेसच तुम्हाला ऐकायला मिळत असं. ज्ञानेश्वर महाराज, मेश्राम अशी जर भजनं ऐकायची असतील ना, त्याच तोलामोलाचं व्यासपीठ असावं लागतं. तरीही केजवरून महाराज इथपर्यंत आले आहेत. देशपांडे महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तसे आपले केजचे मुळे महाराज या ठिकाणी आले, त्यांच्यासाठी पण त्यांचं गुरुकुल आहे तिथं, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि सगळ्यात माझं मन प्रसन्न केलं आपली सिस्टीम काय, मदने साऊंड सर्व्हिस आपलं हसनाबाद, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. गोड आहे दादा, तुझी साऊंड सिस्टीम एकदम गोड आहे आणि तुझा हात पण साप आहे. पाठीमागं कथा केली पण माझी व्यथा झाली त्या कथेमध्ये, पण तुझी गोड सिस्टीम आहे, मला फार आनंद वाटला. तसेच आपल्या परिसराचं वैभव असणारी सर्व आपल्या कंचे महाराजांच्या गुरुकुळातील सर्व विद्यार्थीगण, आपल्या सर्व सप्ताहाची कमिटीची जी मंडळी आहेत, कुकडे मामा असतील, आबा असतील, डेमरे मामा असतील, आबा आहे तिकडं, नाना आहेत तिकडं, सर्वांचा नामोल्लेख करत नाही, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो.